स्वातीचा फोन वाजला. तो तिच्या मुलीचा होता. स्वाती एक पत्रकार होती. तिची मुलगी म्हणाली, आई, आज पण तुझं नाव पेपरमध्ये आलं आहे. मी तो पेपर माझ्या सगळ्या मैत्रिणींना दाखवला. स्वाती म्हणाली, तू नाश्ता केला का? मुलगी म्हणाली, हो, आजीने सकाळीच दिला. आई, तू कधी येणार आहे इकडे? बस बाळा, तुझा वाढदिवस आहे ना 4 दिवसांनी, मी तेव्हा येईल. आता तू आजीला फोन दे. स्वातीची आई म्हणाली, काय ग, काय सुरू आहे तुझं? कसल्या बातम्या छापत असतेस? अशामुळे तुझे शत्रू जास्त वाढतील. तू पत्रकार आहेस, पण असं काही नको करू की त्याचा तुला त्रास होईल. नाही ग आई, तू उगाच काळजी करते, स्वाती म्हणाली. पुढे आई म्हणाली, तू त्या प्रियासोबत जास्त वेळ घालवत नको जाऊ. तिला जे लिहायचं आहे ते लिहू देत जा. तू तुझ्या अडचणी वाढू नको. ठीक आहे आई. दोघांचं संभाषण संपलं. स्वाती, प्रिया आणि अभिषेक एका न्यूजपेपरसाठी काम करत होते. प्रिया वयाने लहान असली तरी त्या दोघांना सिनियर होती. विजय अग्रवाल हा त्या न्यूजपेपरचा मालिक होता. अभिषेकचा प्रियाला फोन आला. तो म्हणाला की तू पेपरमध्ये जो लेख लिहिला होता त्याचा परिणाम झाला आहे. पोलिसांनी अल्ताफला अटक केली आणि सगळ्या मुलांना सोडून दिले. प्रियाला हे ऐकून आनंद झाला. सकाळी दुसऱ्या दिवशी विजयने मीटिंग बोलावली. त्यात विजयने तिघांना पण बोलावले आणि विजयने सांगितले की आजपासून गुन्हेगारी विभाग प्रिया आणि स्वाती बघतील. अभिषेक, तू इलेक्शन बघ. त्यांची मीटिंग संपली. प्रिया हे नेहमी गुन्हेगारांविषयी लिहित असल्यामुळे तिला सारखे धमक्यांचे कॉल येत असायचे. स्वाती आणि प्रिया दोघी पण छान मैत्रीण होत्या. स्वाती तिच्या मुलीच्या वाढदिवशी जाण्यासाठी वाट बघत होती आणि त्यासाठी तिला गिफ्ट पण घ्यायचे होते. तिने गोष्ट प्रियाला सांगितली. प्रियाने सांगितले की आपण ऑफिस झाल्यावर जाऊया. ऑफिस झाल्यावर अभिषेक, प्रिया आणि स्वाती तिघे पण ऑफिसच्या गाडीने परत निघाले. त्यांना ने-आण करण्यासाठी ऑफिसची गाडी असायची. त्या तिघांनी गिफ्ट घेतले. अभिषेकला सोडून दिल्यावर त्या दोघी गाडीमध्ये समोर निघाल्या. पुढे गेल्यावर गाडीचा ड्रायव्हर म्हणाला की गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे, तुम्ही थोडं इकडे थांबा, मी लगेच भरून येतो. हे ऐकून प्रिया त्याच्यावर चिडली. स्वातीने तिला शांत केले. ड्रायव्हर पेट्रोल भरण्यासाठी निघून गेला. तो रस्ता सुनसान होता. तेवढ्यात एक गाडी तिथे आली. त्यातून 3-4 लोक उतरले. त्यांचा चेहरा पूर्ण झाकलेला होता. त्या लोकांनी ह्या दोघींना पकडले. त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण त्यांनी त्यांचे तोंड पूर्ण दाबून ठेवले आणि दोघींना पण किडनॅप केले. ही गोष्ट काही लोकांकडून विजयला समजली. विजयने लगेच अभिषेक आणि पोलिसांना ही घटना सांगितली. पोलिसांनी FIR लिहून घेतली. अभिषेकला घटना समजल्यावर तो एकदम रडायला लागला. पोलिसांनी त्याला शांत केले. त्याला काही प्रश्न केले. तुम्ही किती वाजता निघाले? तू कुठे उतरला होता? किती वाजले होते? त्याने सांगितले की स्वातीला गिफ्ट घ्यायचे होते. आम्ही गिफ्ट घेतले. मला त्यांनी माझ्या घरी सोडले आणि त्या निघून गेल्या. पोलिसांनी ड्रायव्हरबद्दल विचारले. त्याची माहिती घेतली. त्याचा फोन बंद होता. त्याचे नाव विष्णू होते. अभिषेकने सांगितले, तो नेहमी दारू पिऊन गाडी चालवायचा. 1 महिन्या अगोदर तो सापडला पण होता. त्याची प्रियावर वाईट नजर होती, पण त्याने माफी मागितली म्हणून त्याला एकदा माफ करण्यात आले. पोलिसांनी ह्याबद्दल विजयला विचारले असता की 1 महिन्यापूर्वी हा ड्रायव्हर प्रियाला बाथरूममधून बघत होता. अभिषेकने त्याला बघताना पकडले होते. तो तेव्हा खूप दारू पिऊन होता. त्याने या घटनेची माफी मागितली म्हणून त्याला पुन्हा कामावर ठेवले. आता चूक झाली असे वाटत आहे. पोलिसांनी विजयला त्याला कामावरून काढायला पाहिजे होते असे सांगितले. पोलिसांनी विष्णूला शोधण्याचा प्रयत्न केला. विष्णूला पोलिसांनी एका बाजूवर पकडले. त्याला विचारले असता तो म्हणाला की मी त्यांना घेण्यासाठी परत आलो होतो, तर त्या तिथे नव्हत्या आणि माझा फोन बंद आहे. मग मी दारू प्यायला गेलो साहेब, पण मी खून नाही केला. पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला. त्याच्यासोबत 4 लोकांची चौकशी केली. विष्णू खरं बोलत होता. तो आपल्या मित्रासोबत दारू पिण्यात व्यस्त होता.
दुसऱ्या दिवशी पोलिसांना 2 मुली जंगलात सापडल्या. त्या स्वाती आणि प्रिया होत्या. दोघींवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट दिसत होते आणि प्रियाचा खून झाला होता. स्वातीची तब्येत पण नाजूक होती. पोलिसांनी स्वातीला दवाखान्यात नेले. या गोष्टीची वार्ता सगळीकडे पसरली. मीडियामधले लोक हा मुद्दा उचलून धरत होते. प्रियाची बॉडी बघून तिची आई रडत होती. तिकडे स्वातीची आई तिच्या मुलीला घेऊन आली होती. पोलिसांनी स्वातीच्या आईला काही प्रश्न विचारले. तुमचं शेवटी बोलणं कधी झालं? स्वातीच्या आईने सांगितले की 2 दिवसा अगोदर ती तिच्या मुलीचा वाढदिवसाला येणार आहे असं तिने सांगितले होते. स्वातीच्या आईने तिला म्हटले होते की रोहितला आपण घेऊन ये सोबत. स्वातीने नकार दिला. रोहित स्वातीचा नवरा होता. त्यांचं नातं नावापुरतंच होतं. पोलिसांनी रोहितबद्दल विचारले तेव्हा आईने सांगितले की स्वातीने रोहितला सोडले. रोहितचं दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते. तिने आपली मुलगी माझ्याकडे ठेवली आणि ती जॉब करत होती. पोलिसांनी प्रियाची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली आणि स्वातीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात पोलिसांना असं लक्षात आलं की स्वातीवर सामूहिक बलात्कार झाला आहे, तर प्रियावर फक्त एकाच व्यक्तीने बलात्कार केला. केसची गुंतागुंत खूप वाढत होती. खून कुणी केला असेल हे पोलिसांच्या लक्षातच नव्हते. पोलिसांनी न्यूजपेपरचा मालक विजयला बोलावले. त्यानंतर पोलिसांनी विजयला प्रियाबद्दल प्रश्न विचारले. प्रिया कोणते लेख लिहित होती का? तिचा कोणी बॉयफ्रेंड होता का? विजयने सांगितले प्रियाने एक मटण विकणाऱ्या व्यक्तीवर लेख लिहिला होता. त्याचे नाव अल्ताफ होते. त्याने काही मुलांना बंद करून ठेवले होते. तो लेख लिहिल्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले. प्रियाला बरेच धमकीचे फोन येत होते. पोलिसांनी अल्ताफला विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याचा या खुनाशी काही एक संबंध नाही. पोलिसांनी त्याच्या पण मागचा इतिहास तपासून पाहिला. कुठे काही सापडते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अल्ताफचा तपास सुरू असताना पोलिसांच्या लक्षात आले त्या गुन्ह्यात अजून एक व्यक्ती होता की तो फरार आहे. त्याचे नाव आहे कुरेशी. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचे ठरवले. पोलिसांनी चौकशीसाठी स्वातीचा नवरा रोहितला पण बोलावले. पोलिसांनी त्याला म्हटले की तुमच्या बायकोवर एवढा मोठा प्रसंग झाला तरी तुम्ही तिची काहीच चौकशी केली नाही. रोहितने सांगितले की आता माझा आणि स्वातीचा काही एक संबंध उरलेला नाही आहे. पोलिसांनी म्हटले की तुम्ही काय करता? त्याने सांगितले की माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. पोलिसांनी विचारले की जेव्हा स्वातीवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? त्या प्रश्नावर रोहित मात्र थोडा भांबवून गेला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी अजून चौकशी करण्याचे ठरवले. तिकडे स्वातीला होश आला होता. स्वातीने पोलिसांना सांगितले की ते 4-5 लोक होते. पोलिसांनी विचारले की त्यांनी कोणत्या गाडीत नेले? गाडीचा नंबर वगैरे आठवते का? स्वातीने सांगितले की तो टेम्पो होता. तिला नंबर आठवत नव्हता, पण गाडीच्या मागे एक फोन नंबर असतो. त्यातले तिने काही नंबर सांगितले. ते नंबर होते 30663. पोलिसांनी त्या टेम्पोची चौकशी करण्याचे ठरवले. चौकशी केली असता पोलिसांच्या लक्षात आले की तो टेम्पो कुरेशीचा होता. पोलिसांनी आता कुरेशीचा शोध घेण्याचे ठरवले. शोध घेता घेता पोलिसांच्या लक्षात आले की कुरेशी हा कधी कधी रोहितसाठी पण काम करायचा. पोलिसांच्या आता लक्षात आले होते या सगळ्या मागे रोहित आहे, पण त्यांच्याकडे काही पुरावा नव्हता. रोहितने कुरेशीकडून हे काम केले असावे असा त्यांचा अंदाज होता. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून कुरेशीची माहिती मिळाली. तो एका फार्म हाऊसवर होता. पोलिसांनी त्याला पकडले. कुरेशीने मान्य केले की खून त्याने केला आहे, पण त्याला या कामाची सुपारी दिली होती. सुपारी रोहितने दिली हे पोलिसांना माहीत होते, पण कुरेशी समोर त्यांनी हे दाखवले नाही. कुरेशीला सुपारी देणाऱ्या व्यक्तीचे नाव नव्हते माहीत, पण सुपारीचे काही पैसे बाकी होते आणि तो आज देणार होता.
पोलिसांनी रोहितला रंगेहात पकडायचे ठरवले. त्यांनी सापळा रचला. रोहित फार्म हाऊसवर पैसे देण्यासाठी येणार होता. कुरेशीला सांगितले की पोलिसांबद्दल त्याला काहीच सांगायचे नाही. रोहित 7 वाजता येणार होता. पोलीस फार्म हाऊसवर त्याची वाट बघत होते. 7:30च्या सुमारास एक गाडी तिथे आली आणि गाडीतून एक व्यक्ती बॅग घेऊन उतरला. तो व्यक्ती बघून पोलीस अचंबित झाले, कारण तो रोहित नव्हता, तर तो अभिषेक होता. पोलिसांनी अभिषेकला ताब्यात घेतले. अभिषेकने सगळी कहाणी सांगितली की त्याचे प्रियावर एकतर्फी प्रेम होते. तिच्या मादक सौंदर्यावर तो भाळला होता. त्याने तिला एकदा बाथरूममधून पण बघितले होते. कोणीतरी बघत आहे हे प्रियाच्या लक्षात आल्यामुळे त्याने तो आरोप विष्णूवर टाकला. प्रिया त्याला भाव देत नव्हती, तसेच अधूनमधून त्याची इन्सल्ट पण करत होती. प्रियाने सांगितल्यामुळे विजयने त्याला गुन्हेगारी विभागातून काढून टाकले होते. म्हणून अभिषेकने बदला घ्यायचे ठरवले. कुरेशीचे प्रियाला फोन येत होते. एकदा अभिषेकने त्याचा फोन उचलला. नंतर त्याच्यासोबत संपर्क साधून त्याने हा प्लॅन ठरवला. प्रिया नेहमी स्वातीसोबत राहायची, म्हणून त्या दोघींना पण किडनॅप करायचे ठरवले. प्रियाला मारण्यापूर्वी अभिषेकला तिच्यावर बलात्कार करायचा होता. तसा त्याने केला. हे बघितल्यामुळे बाकी किडनॅपर लोकांच्या डोक्यात वासना घुसली, म्हणून त्यांनी स्वातीवर बलात्कार केला. यात स्वातीला मारण्याचा प्लान नव्हता, पण हे सगळं झाल्यामुळे तिच्यावर पण हल्ला करण्यात आला. पोलीस अभिषेक, कुरेशी आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांना पकडले आणि कठोर शिक्षा दिली. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.